पुढची बातमी अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये उखलगावमधल्या 3 सख्ख्या भावांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेमध्ये देदीप्यमान यश मिळवलंय। उखलाव चंदन कुटुंबातील तिघेही भाऊ अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले। दिलीप चंदन आणि विजय चंदन हे सुरुवातीला शिक्षक होते, मात्र दोन्ही भावांनी एमपीएससी परीक्षेची तयारी केली आणि उत्तीर्ण होत प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। तर 2 मोठ्या भावांचा आदर्श घेत अजय चंदन यांनीही एमपीएससीची परीक्षा दिली आणि संयुक्त गट ब 2024 मध्ये राज्य कर निरीक्षकपदी त्यांची निवड झाली। तर एमपीएससीमध्ये मिळवलेले हे यश केवळ स्वतःपुरतं न ठेवता गावातील इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं कार्य हे तिघे सख्खे भाऊ करत आहेत। दिलीप चंदन तर त्याच्यामध्ये त्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे। त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण करून एक सुरुवातीला जे जिल्हा परिषद शाळेवरती ते शिक्षक म्हणून काम केलं, ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी घडले आणि ते सुरुवातीला PSI झाले। PSI नंतर आता पदोन्नतीमध्ये ते नागपूर या ठिकाणी PI म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचाच वारसा पुढे चालवत त्यांचे छोटे दोन्ही बंधू विजय चंदन आणि आता जस्ट झालेले अजय चंदन या दोघांनी MPSC मधून अतिशय चांगलं उत्तुंग असं यश प्राप्त केलं। त्याचा खरोखर उक्कलगावकर म्हणून मला खरोखर अभिमान आहे। तिन्ही जे बंधू होते अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलं आणि केवळ जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाप्रती असणारा लगाव, तसेच आता अजय चंदन या तिसऱ्या बंधूचं देखील सिलेक्शन या MPSC मार्फत झालेलं आहे। परंतु त्यांचे 2 जे मोठे बंधू होते यांचं सुद्धा MPSC मार्फत सिलेक्शन झाल्यानंतर गावाविषयी असणारा जिव्हाळा, प्रेम, सामाजिक कर्तव्य खूप छान आहे आणि त्यांची जिद्द, चिकाटी, हो, तिन्ही बंधूंनी या शाळेमध्ये शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे।